काकू दिवा का विझवलास? अमुक! 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 नाही, हे दिव्य कडं काळं पडतंय. काकू काय चाललंय तुमचं? आर्याला का मारलं? नाही, मला लक्षात आलं नाही अंधारात ती आर्या आहे ते. मला वाटलं तो चोरून वर आलेला माणूस असेल. काय बोलतेयस? मला नाही पटत आहे. स्पष्ट दिसतं आर्या आहे म्हणून. मग प्लीज तू शांत हो. काय शांत होती तू? काकू, अहो तो दिवा अमुकच्या हातावर कलंडला असता आणि त्याला भाजला असतं म्हणून मी शांत केलं. चल खाली जाऊया. काकू, काकू, खाली चला. सई, फसला. हाही प्रयत्न फसला. शेवटच्या 2 सेकंदात घात झालाय आपला. कोणीतरी येऊन तो दिवा विझवलाय. सई, परत तसाच दिवा? म्हणजे हे समजा उद्या बी करायचं आपण? हो, आजची आपली 12 ते 12:30ची वेळ टळून गेली. त्यामुळे उद्या रात्री हेच सगळं पुन्हा एकदा करायचं. पण सई, एवढ्या वेळ ती सुशीला ताब्यात राहील का तुझ्या? आणि शिवाय ज्या कोणी तो दिवा इजवलाय त्या व्यक्तीला कळलं तर नसेल ना? ती व्यक्ती काय करतेय? आर्याशिवाय हा उद्योग कोण करणार आहे दुसरं? सुशीलाचा डाऊट आला तर अमोलला? ये सावकाश. चल बस. नुसता संशय नाही, माझी खात्री आहे. सुशीला काकूंच्या बाबतीत ना नक्कीच काहीतरी गडबड आहे रे. तुला सुद्धा त्यांचं वागणं विचित्र जाणवलं हो की नाही? हे बघ, माणूस कधी कधी ऑड वागतो. तुझं काय म्हणणं आहे? मला असं वाटतंय की सुशीला काकूंचं माइंड कोणीतरी कंट्रोल करतंय. तू त्यांची नजर बघितलीस? अरे त्यांच्या नजरेत ओळखच नाहीये. ते
हे यांत्रिकपणे वावरतायत, एखाद्या काळ्या शक्तीच्या ताब्यात असल्यासारखं. कम ऑन आर्या, असं काही नसतं. ठीक आहे अमोक, तू काळी शक्ती वगैरे मानत नाहीस, ओके, पण पण त्यांचं वागणं तर ते नाकारू शकत नाहीस. त्यांना कुणीतरी हिप्नोटाईज केलंय. अमोक आता हे सायंटिफिक आहे. हे बघ, तुझं म्हणणं करेक्ट आहे, पण हिप्नोटाईज कोणी का करेल आणि कशासाठी? बरं, हिप्नोटाईज करणारी व्यक्ती इथे वाड्यात असायला हवी ना, इथे आपणच आहोत. ते शोधून काढूया आपण. म्हणजे आधी विचार करायला हवा की सुशीला काकूंचं वागणं केव्हापासून बदललंय, म्हणजे कळेल की त्या केव्हा हिप्नोटाईज झाल्या. त्या दिवशी त्या चाकू घेऊन खोली बाहेर उभ्या होत्या. नंतर तू त्यांच्या खोलीत बेशुद्ध झालास आणि तोच चाकू त्यांच्या खोलीत सापडला. नाही, हा योगायोग असू शकतो ना. नाही अमुक, मी अजून एक गोष्ट तुला नाही सांगितली. कोणती गोष्ट? तू जेव्हा त्यांच्या खोलीत बेशुद्ध पडला होतास तेव्हा मला तुला बेशुद्ध करणारा स्प्रे. स्प्रे मला सुशीला काकूंच्या खोलीत सापडला. मग आता हे तर तू नाकारू शकत नाहीस ना की हा स्प्रे वापरूनच तुला बेशुद्ध केलंय. म्हणजे अमोक, तुला बेशुद्ध करून चाकून मारण्याचा प्लॅन होता कोणाचा तरी. तुझं सगळं म्हणणं पटतंय मला, पण तुला असं म्हणायचंय की हे सगळं सुशीला काकू नाही आर्या. हा, मग मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. काकूंचं तुझ्यावर किती प्रेम आहे हे काही वेगळं सांगायला नको. म्हणजे त्या हे असं कधीच करू शकत नाही. एक्झॅक्टली. याचाच अर्थ कोणीतरी त्यांना हिप्नोटाईज केलं. हा, मग तू आठव ना, आई आणि दादासाहेबांना सुद्धा काकूंचं वागणं विचित्र वाटलं होतं. शिवाय ते सकाळचं प्रकरण आणि आता हे, नक्कीच काहीतरी गडबड आहे रे. हे बघ, तू म्हणतेस ना, ते लॉजिकली सगळं पटतंय मला, पण आर्या हे हिप्नोटाईज, काळी जादू. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. मग अरे, कोणीतरी तुझ्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करतोय हे मान्य आहे ना तुला? मी बाळाची शपथ घेऊ. प्लीज 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 बाळाची शपथ घेऊ नकोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर. मग मला थोडी साथ देशील अजून? काय करायचंय? उद्या सकाळी मी जे सांगते ते काम कर. बघ, या सगळ्याचा सोक्ष लागेल. कोणतं काम? अहो, ते कामाचं राहून दे बाजूला. फोन बिल हे घ्या, गरम आहे चहा, पिऊन घ्या. गुरुजींचा मेसेज आला. अरे वा, म्हणजे रिप्लाय दिलाय म्हणायचा गुरुजींनी मेसेजला. नशीब काय, इतके दिवस आपण त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांना भेटण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी आज मेसेज आला. आता चहाचा गोड घेता येईल मला. काय म्हणतात काय? पण नाही, त्याच्यात असं लिहिलंय की थोड्या दिवसांनी आपण भेटू. म्हणजे
अहो असं काय करताय? म्हणजे मला बाळाबद्दल बोलायचं होतं, ते तुम्हाला लिवा म्हणलं होतं, त्याविषयी काहीच नाही म्हणले का गुरुजी? नाही म्हणजे बाळाच्या विषयी मेसेज मध्ये काही लिहिलेलं नाही. हे बघा तसंच काहीतरी कारण असेल म्हणूनच तर ते म्हणाले ना भेटी अंती बोलू म्हणून. हे बघा शालिनी, धीर धरा जरा. आता इतके दिवस आपण थांबलो की नाही, भेटले की बोलतील काय ते. नशीब समजा की आपल्या मेसेजला उत्तर तरी आलं. नाही ते काही का असं ना, पण जवळ गुरुजी काही सांगत नाही तवर बाळाची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे का नाही? अरे पुन्हा पुन्हा तुम्ही तेच बोलताय, तेच उगाळताय तुम्ही. नाही तुम्ही माझ्यावर वरडा, पण तुमच्या बी जीवाची घालमेल होतीच आहे. गुरुजींकडनं काय बी मला कळत नाही ना, तवर मला काही चैन पडणार नाही, आधीच सांगून ठेवते तुम्हाला. अरे पण ते म्हणालेत ना आपण भेटलो की बोलू म्हणून. आर्या, हा तू काल रात्री काय म्हणत होतीस? काय काम करायचं? तू ना कसंही करून काकूंना या खोलीत घेऊन ये. म्हणजे काय म्हणतेस तू? हे काम करायचंय? अगं काकू 100 देते या रूम मध्ये. असं काय स्पेशल या रूम मध्ये? सगळ्या विचित्र गोष्टी घडायला लागल्यापासून सुशीला काकू या खोलीत आल्याच नाहीयेत. याचाच अर्थ काळूबाईच्या अस्तित्वाला त्या घाबरत आहेत. म्हणजेच या घरात वावरत असलेल्या निगेटिव्ह एनर्जीनं त्यांच्यावर ताबा मिळवलाय. नक्कीच. आणि त्यांना त्यातून मुक्त करायचं असेल तर त्यांना इथे काळूबाई समोर आणावंच लागेल. होय, मला हे कळत नाही. मी काय विचारल्यावर तू विचार का करायला लागतेस? एवढा काय विचार करण्यासारखं? प्लीज तू मला प्रश्न विचारू नकोस. तू जाऊन त्यांना घेऊन ये ना. ओके, जातोय. आई काळूबाई, काल रात्री तू मला संकेत दिलास म्हणून मी अमोघला वाचवू शकले. सुशीला काकूंच्या हातून त्यांच्याही नकळत खूप मोठं पाप घडलं असतं. बिचाऱ्यांना कल्पनाच नाहीये की त्या एका भयंकर जाळ्यात अडकल्या. आई काळूबाई, मला त्यांना त्या काळ्या पाशातून बाहेर काढायचंय. मदत कर मला. काळूबाईच्या नावानं चांग भलं. आर्याच्या म्हणण्याप्रमाणे सुशीला काकू आजीच्या खोलीत यायला तयार होणार नाही. पण का? सुशीला काकू वेळ वागतात हे खरंच आहे. आत्ता तरी आर्याने सांगितल्याप्रमाणेच करायला पाहिजे. काकू, जरा येतेस का माझ्यासोबत? कुठं जायचंय? अगं, आर्याला जरा त्रास होतोय, पोट दुखतंय तिचं. बघतेस का प्लीज? चल. काय झालं? आर्या कुठे? आर्या आमच्या रूम मध्ये. चल. सॉरी काकू, शेवटच्या क्षणी मी तुला माझ्या रूममध्ये न नेता आजीच्या रूममध्ये नेणार आहे. काय चाललंय हे? फ्रस्ट्रेट झाले मी आता. तुला नाही तर नाही, तुझ्या त्या गुरुजींना बी जमलं नाही त्याच्या हातातलं कडं काढायला. नाही, आता ना मलाच त्या अमोघला वरून ढकलायला लागणार आहे खाली. कुणाचा बी काय बी उपयोग नाहीये. ताबा ठेव स्वतःवर.
तुला वाटतं तितका हा खेळ सोपा नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, गुरुजींबद्दल एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही. त्यांच्या शक्तीचा वापर करून घ्यायचा असेल तर त्यांच्याशी आदरानेच वागावं लागेल, कळलं? हा लाईन वेळ येऊन आर्याने आपला प्लॅन फिसकटवला, पण दरवेळी आर्या मध्ये येईलच असं नाही. दरेडी म्हणजे आता काय करायचंय? हाच फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात. काल आपला प्रयत्न फसल्यानंतर मी तातडीने जाऊन गुरुजींना भेटले. त्यांनी मला दुसरा मार्ग सुद्धा सांगितलाय आणि त्याची सुरुवातही झाली. म्हणजे हात पुढे कर. आता ह्याच हाताने अमोघचं कडं असलेला उजवा हात पकडायचा आणि कडं गळून पडेपर्यंत हात सोडायचा नाही त्याचा, कळलं? हो. दिसली माझी आणि गुरुजींची ताकद. आता ह्यात कुणीही अडथळा आणू शकणार नाही. सगळं सोपं केलंय गुरुजींनी. संधी मिळतात सुशीला अमोघचा कडं असलेला हात धरेल आणि अमोघच्या हातातलं कडं गळून पडेल. सावकाश सावकाश. काय झालं? अरे म्हणजे माझा ना पाय अडखळल्यासारखं झालं बघ. बरं, तुला लागलं नाही ना? नाही. चल. काय झालं? काकू 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 काय होत आहे? जरा गरगरल्यासारखं होतं रे. सागर दादा, सागर दादा, पाणी घेऊन या. तुला 1000 वेळा सांगितलं उपास तापास करत जाऊ नकोस म्हणून. ऍसिडिटी झाली असेल म्हणून चक्कर येते. काकू आलीच ही पुन्हा. काकू तुम्ही ठीक आहात ना? खूप त्रास होतोय का? खूप.